रामदासी अग्रगण्यो कविकुला श्रीमण्डलं रामरूपी अंतरात्मा दर्शने घोषणा सती इति श्री रामदास स्तोत्रं संपूर्णं याता महामेरु बहुजनासी आहारु अखंड श्रीधारिधारु श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। गौ माता की जय। प्रभु श्री रामचंद्र की जय। रसूल महात्मा की जय। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। आजकाल आमच्या देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या प्रचंड वाढते. दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली हयात घालवली. हिंदवी स्वराज्य हा फक्त शिवाजी महाराज स्वप्न आहे का? 9 वर्षांच्या बालशिवाला 39 वर्षाची एक महिला पुण्यामध्ये बेंगलोरातून घेऊन आली. सगळं पुणे उठवलं गेलं. मुरार जगदेवाने पुण्यामधून गाढवाचा नांगर फिरवलाय. बाहेर कुठली तर तुटकी चप्पल अडकवली. पुण्यामध्ये राहायला कोण नाही. अशा वेळेस 39 वर्षाची एक महिला आपल्या 9 वर्षाच्या अजाणत्या वयातील मुलाला पुण्यामध्ये घेऊन येऊन सांगली. सगळ्या पुणेकरांना आव्हान करते की आता या जहागीरचा कारभार शहाजीराजांच्या वतीनं बाल शिवाजी महाराज सांभाळणार आहेत. मी त्यांच्या सोबत असणार आहे. सगळ्यांनी परत पुण्यामध्ये राहायला या. आणि ज्या पुण्यावरून मुरारजी देवानी गाढवाचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यावरून जिजाऊंनी शिवरायांना घेऊन सोन्याचा नांगर फिरवला आणि हिंदवी स्वराज्याची खरी नोंद. आता या विचार करा, हे स्वप्न जिजाऊंचं होतं. त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी शिवराय आयुष्यभर झगडले आणि या स्वप्नाची पूर्ती म्हणून आईला काय केलंय तर महाबळेश्वराला गेलंय. महाबळेश्वरला नेऊन काय केलंय, जिजाऊंना एका पारड्यामध्ये बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये छत्रपती शिवराय आपल्या हाताने सोन्याची नाणी टाकतात आणि जिजाऊंची सुवर्ण तुला केली. आपल्या देशामध्ये एका बाजूला वृद्धाश्रमांची संख्या वाढत असताना आईच्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या आयुष्याची होळी करणारा चिरंजीव आणि त्यासोबत आपल्या आईच्या आयुष्याची किती कर्तव्य झाल्यानंतर तिची सोन्याने तुला करणारा मुलगा हा जगाच्या पाठीवर दुसरा. शिवाजी महाराजांचं एक गुण सांगितलं संस्कार म्हणजे खूप सारे मुले शिवरायांचे संस्कार केले. आज त्या गुणांचा विचार करताना आधी शिवचरित्र वाचलं मग खूप कळतं